नमस्ते फ्रेंड्स, निकीज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चपाती, पण ती पण वेगळ्या पद्धतीची। जर आपल्याला कधी पराठे बनवायचा, लच्छा पराठा बनवायचा कंटाळा आला असेल, कधी समजा मुळा नसतो अवेलेबल, बटाटे नसतात अवेलेबल, ज्या पद्धतीचे आपल्याला पराठे बनवायचे असतात आणि कधी मुलं पण लेकरं पण कधी साधी सिंपल चपाती खाऊन कंटाळतात, तर आपण चपाती बनवणार आहोत। पण ते पण आज याच्यात एकदम मी कमी साहित्य टाकून एक वेगळीच अशी मसालेदार चपाती बनवणार आहोत। तर त्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे 2 वाटी घेणार आहे। तुम्हाला मी दाखवताना आता 1 वाटी दाखवते। हे 2 वाटी आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे आणि कसुरी मेथी घ्यायची आहे 2 चमचे आणि ओवा घ्यायचा आहे हातावर क्रश करून आणि तेल घ्यायचं आहे मोहनाला। अर्धी वाटी मी तेल घेतलेलं आहे, ते पण चटका लागेल इतकंच आपल्याला ते मोहन गरम करायचं आहे, जास्त पण कडकडीत गरम नाही करायचं आहे। तर हे सगळे साहित्य आता आपण पिठामध्ये मिक्स करणार आहोत। तर फ्रेंड्स, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, अजून 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, म्हणजे अंदाजे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आणि तुम्हाला मी मगाशी साहित्य सांगितल्याप्रमाणे त्यात आपण टाकणार आहोत भरपूर चिरलेली अशी कोथिंबीर। अगदी कमी साहित्यात बनवायचं आहे आपल्याला। कसुरी मेथी ती पण थोडीशी क्रश करून अशी टाका, 2 चमचे अंदाजे घेतलेले आहे मी। अर्धा चमचा ओवा हाताने क्रश करून घेतलेला आहे मी तो। आणि आपल्याला जो रवा असतो तो अगदी 2च चमचे, जे आपले खायचा पोह्यांचा चमचा असतो, उपम्याचा चमचा असतो, ते कच्चा रवा किंवा भाजलेला रवा, जो रवा तुमच्या घरी अवेलेबल असेल, अक्षरशः 2च सपाट चमचे आपल्याला टाकायचा आहे। आणि शेवटून आपल्याला घालायचं आहे मी तेल मोहन करून ठेवलेलं। जास्त पण गरम नाही करायचं आहे ते तेल, कोमट असं आपल्याला चटका सहन होईल। अर्धा वाटी ते तेल आपल्याला ॲड करायचं आहे। आणि सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि जसं आपण गव्हाचं पीठ मळतो त्यानुसार पीठ मळून घ्यायचं आहे। हे सगळे जिन्नस मीठ टाकल्यानंतर हाताने एकत्र करून घ्यायचे आहेत। आणि अंदाजे पाणी टाकून आपण जसं गव्हाचं पीठ मळतो चपात्यांसाठी, त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे। ह्याच्यात तुम्हाला कांदा, तुमच्या आवडीच्या बारीक चिरलेल्या भाज्या वगैरे तुम्ही घालू शकता, ऑप्शनल आहे ते। पण मी फक्त कोथिंबीर, कसुरी मेथी हे टाकूनच साधी सिंपल आपली चपाती बनवते। म्हणजे मुलांना कसं रोजची चपाती खाऊन कंटाळा येतो, तर त्यासाठीच वेगळं असं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करते। तर हे पीठ आपलं मळून झालं आहे। आता आपण ह्याच्यावरती थोडंसं तेल सोडायचं आहे आणि व्यवस्थित तेल सोडून झाल्यावर पुन्हा एकदा व्यवस्थित पीठ तेलामध्ये मळून फायनल कोटिंग करून ह्याला 15 ते 20 मिनटं रेस्टवर ठेवायचं आहे। पद्धतीने थोडंसं वरती तेलाची कोटिंग करून पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। मळून झाल्याच्या नंतर आपण ह्याला 15 ते 20 मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे। तर फ्रेंड्स, आपण हे जे पीठ भिजवून ठेवलेलं त्याचे मी छोटे छोटे असे लोही करून घेतलेले आहेत। आणि जसं आपण नेहमीप्रमाणे चपाती लाटतो त्याप्रमाणेच चपाती लाटून घ्यायची आहे। थोडंसं मध्ये मी तेल टाकते आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तूप पण टाकू शकता। जशी आपण घडीची चपाती बनवतो जेवणाला, अगदी त्याचप्रमाणे चपाती बनवा।
पाहिजे तर तुम्हाला पराठ्यांचा शेप द्यायचा असेल चौकोनी त्रिकोणी ज्याप्रमाणे तुम्ही देऊ शकता आणि जसं आपण चपाती बनवतो त्याप्रमाणे चपाती बनवून घ्या. फ्रेंड्स, गॅसवर तवा ठेवायचा आहे. तवा बऱ्यापैकी गरम झाल्यावर आपण ज्या पद्धतीने चपाती शेकून घेतो त्याप्रमाणे चपाती टाकायची आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची आपला गरम मसाला टाकून तिखट बनवू शकता. मी ही साधी सिंपल प्लेन बनवली आहे म्हणजे प्रवासालाही होते आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये भाज्या वगैरे ॲड करू शकता. मी आता ह्याला थोडंसं तूप टाकणार आहे. तुपाने शेकत आहे. तुम्ही पाहिजे तर तूप अमूल बटर किंवा साधं आपलं जेवणातलं तेल जरी टाकलं तरी हरकत नाही. गॅस मंद आचेवर नाही ठेवायचा आहे, मीडियम आचेवर ठेवून जसं आपण चपात्या शेकतो त्याप्रमाणे शेकून घ्या. थोडीशी करपूस अशी शेका, म्हणजे जास्त काळी नाही पण थोडीशी करपूस, म्हणजे कुरकुरीत असं टेक्स्चर येईल त्याला. अशा पद्धतीने जशी आपण चपाती शेकतो तसं शेकून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने. तूप तेल अमूल बटर जे काही तुम्हाला आवडीचं वाटत असेल तसं अशी करपूस अशी थोडीशी बदामी होईपर्यंत शेकून घ्या. आणि अशा पद्धतीने आपण कोथिंबीरच्या साध्या सिंपल मसाला चपाती बनवलेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल मी काहीच टाकलं नाही आहे, फक्त कोथिंबीर कसुरी मेथी थोडासा ओवा आणि जसं आपण पीठ मळतो साधं गव्हाचं त्याच पद्धतीने प्रवासी चपात्या पण ह्या म्हणून तुम्ही वापरू शकता. आणि हे तुम्ही मुलांना त्यांच्या आवडीच्या सॉसबरोबर चटण्यांबरोबर किंवा तुम्ही बटाट्याची भाजी रस्सा भाजी म्हणा किंवा वांगा बटाट्याची रस्सा भाजी त्याच्यासोबतही हे चपात्या जाऊ शकतात. तर एकदम कमी साहित्यामध्ये मी बनवलेल्या चपात्या नक्की तुम्ही घरामध्ये ट्राय करा आणि कशी चव वाटते मला नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.